महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार आता महिलांना 1500 रुपये दरमहा देणार आहे। या योजनेसाठी दिनांक 1 जुलै 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, काय पात्रता आहे, याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी विशाद खान आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर पहा, दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या GR अंतर्गत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर पहा, या योजनेचे स्वरूप काय आहे। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT मार्फत सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। तर या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत पहा, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्यातील आणि निराधार महिला हे या योजनेचे लाभार्थी आहेत। या योजनेसाठी पात्रता काय पहा, तर पहिली पात्रता म्हणजे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्यात आणि निराधार महिला एवढ्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। या योजनेसाठी बघा, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त वयाची 60 वर्ष होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे तुमचे फॅमिलीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। तर याच्यामध्ये अपात्र कोण आहे पाहून घ्या। ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत ते अपात्र आहेत। ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहे ते सुद्धा अपात्र आहेत। त्याच्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य नियम किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी म्हणून कर्मचारी सरकारी विभागामध्ये किंवा कोणत्या मंडळामध्ये आहे किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा महिलांना हा लाभ मिळणार नाही। परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र नाहीत यामध्ये। त्याच्यानंतर बघा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत कोणती योजना घेत असेल, कोणती आर्थिक योजना घेत असेल ज्याची रक्कम 1500पेक्षा जास्त असेल तर त्याला हा लाभ मिळणार नाही। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपसंचालक, उपाध्यक्ष आहेत किंवा सदस्य आहेत त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन ज्यांना आहे त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही। आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही। त्याच्यामध्ये फक्त ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर वगळून इतर कोणतं तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागणार आहे। तर या योजनेसाठी बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यासाठी तुम्हाला पहिले बघा ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याला त्यांचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असणे लाभार्थ्याकडे आवश्यक आहे। अधिवास नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे आवश्यक आहे। जर तुमची जन्म नोंद केलेली असेल तर तुम्ही जन्म दाखला देऊ शकता, किंवा तुमची जन्म दाखला केलेली नसेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र काढू शकता। तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाऊन महाराष्ट्र राज्याच्या अधिवासासाठी अर्ज करू शकता। त्यासाठी बघा, तुम्हाला TC आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट द्यावे लागतात। त्याच्यावरून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे अधिवास काढू शकता। त्याच्यानंतर बघा, चौथा मुद्दा म्हणजे तुमच्याजवळ 2.5 लाखापेक्षा कमी रकमेचा उत्पन्न दाखला असायला पाहिजे। तो दाखला तहसीलदाराचा काढून घ्या।
सेतूमध्ये जाऊन हा दाखला तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर बघा बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला द्यायचे आहे। तर हे 8 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे बघा। तर पहा या योजनेची कार्यपद्धती काय आहे। तर अर्ज करण्याची प्रक्रिया बघा कशी आहे। तर योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन भरले जाणार आहेत। त्यासाठी पुढील प्रक्रिया दाखवलेली आहे बघा। तर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये म्हणजेच नागरिक किंवा ग्रामीण किंवा आदिवासी किंवा ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील। वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावतीसुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे। सदर अर्ज बघा पूर्णपणे विनामूल्य आहे, तुम्हाला कोणती फीस द्यायची गरज पडणार नाही आणि अर्जदार महिलांनी स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि KYC करता येईल। यासाठी महिलेने खालील कागदपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे। तर KYCसाठी तुम्हाला कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड घेऊन जायचं आहे आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन जायचे आहे। तर याच्यानंतर बघा लाभार्थ्यांना रकमेचे वितरण कसे होणार आहे, म्हणजे त्यांच्या खात्यात पैसे कसे जमा होणार आहेत। तर प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे DBT मार्फत सक्षम बँक खाते जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधार लिंकद्वारे तुमचे पैसे टाकले जाईल। तर यामध्ये तुम्ही तुमच्या खात्याला आधार लिंक करून घ्या। तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल तर ते करणे फार आवश्यक आहे, कारण की तुम्हाला तुमचे पैसे आधार लिंकनुसारच तुमच्या खात्यात येणार आहेत। तर याच्यानंतर बघा ह्या सर्व ह्या सर्व कार्यक्रमाची वेळापत्रक इथं दिलेलं आहे। तुम्हाला अर्ज केव्हा करायचा आहे, तर अर्ज करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून होणार आहे। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत आहे। सध्या हे तारीख पुन्हा कमी जास्त होऊ शकते, सध्या 15 जुलै दिलेली आहे। त्याच्या आधी आपण आपले अर्ज भरून घ्यावे। त्याच्यानंतर तात्पुरती यादी 16 जुलै 2024ला प्रकाशित केल्या जाईल। तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 पर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर तक्रार किंवा हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर अंतिम यादी दिनांक 1 ऑगस्ट 2024ला प्रकाशित केले जाईल आणि त्याच्यानंतर लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये KYC करणे 10 ऑगस्ट 2024 या रोजी तुम्हाला KYC करायची आहे। त्याच्यानंतर बघा लाभार्थी निधी हस्तांतरित 14 ऑगस्ट 2024 पासून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात येईल आणि त्याच्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमचे प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार। तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो।